परभणी ते मुंबई या आंबेडकरी अनुयायांच्या लाँग मार्चला सुरुवात। परभणीतील आंबेडकरी अनुयायांच्या वतीनं परभणी ते मुंबई अशा लाँग मार्चला आजपासून सुरुवात झाली। परभणीत घडलेल्या दंगलीनंतर आंबेडकरी अनुयायांवर करण्यात आलेल्या अत्याचाराविरोधात न्याय मिळवण्यासाठी हा लाँग मार्च काढण्यात येत आहे। या लाँग मार्चला राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांनी मार्गदर्शन केलं आहे। यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये संस्कृती नावाची काहीच नाहीये। या देशामध्ये मोठ्या लोकांसाठी वेगळा कायदा आणि गोरगरिबांसाठी वेगळा कायदा हे आपल्याला मोडून काढायचं आहे। या सरकारमध्ये रक्षकच भक्षक झाले आहेत। भाजपाचे हरियाणाचे प्रदेशाध्यक्ष हे सामूहिक बलात्काराच्या आरोपामध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असे असतील तर मग लाडकी बहीण सुरक्षित कशी? लाडकी बहीण म्हणत आहात, पण न्याय मागणाऱ्या बहिणीला तुम्ही न्याय का देत नाही? हे सरकारला प्रश्न आहेत, असे यावेळी खासदार फौजिया खान यांनी म्हटलेलं आहे। परभणीमध्ये जी 10 तारखेला बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाची विटंबना झाली, त्यानंतर जो आक्रोश या जिल्ह्यामध्ये पाहायला भेटला, त्या प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा आमचा लॉ करणारा विद्यार्थी जे पोलीस प्रशासनाच्या मारहाणीमुळे मृत्यू पावला, या ताणतणावात या आंदोलनाचं नेतृत्व करणारे लोकनेते विजय वाकड सुद्धा या ताणतणावामध्ये त्यांचाही मृत्यू झालेला आहे। परभणीमध्ये गेल्या 32 दिवसापासून आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत, पण परभणीच्या प्रशासनानं, महाराष्ट्र शासनानं आमच्याकडे कुठले लक्ष दिलं नाही। म्हणून याचा आक्रोश आणि असंतोष आमच्या समाजामध्ये असल्यामुळं आज आम्ही 2 ते 3 वाजता परभणीमधून 5 ते 6 हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये हा लाँग मार्च काढणार आहोत। परभणीपासून आम्ही निघणार आहोत जिंतूर, जालना, संभाजीनगर, नाशिक आणि मुंबई। 28 दिवसामध्ये आम्ही मुंबईला पोहोचू, मंत्रालयावर पोहोचू आणि आमच्या महिला या लाँग मार्चमध्ये जास्त प्रमाणात सहभागी होणार आहेत आणि मंत्रालयावर जाऊन आम्ही मुख्यमंत्र्याला आमचा ज्या विचार नाही आम्हाला न्याय मिळणार का नाही, जसा बीड प्रकरणात न्याय मिळतो तसा परभणी प्रकरणात न्याय काय मिळत नाही, हा आम्हाला मुख्यमंत्र्याला आम्ही तिथं मुंबईला जाऊन प्रश्न विचारतो। साधारणतः मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या याच आहे की ज्या पोलीसवाल्यामुळं सोमनाथचा जीव गेलेला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, त्यांना रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस करा। पण फक्त घोरबाण नावाचा PIला निलंबित केले, बाकीचे सगळे पोलीस कर्मचारी ते आतासुद्धा काम करत आहेत। म्हणजे आमच्या समोरून जातात ते आमच्या माणसाला मारणारे, ज्याच्यामुळं त्यांचा सोमनाथचा जीव गेला, असे सर्व पोलीस कर्मचारी अजूनही ड्युटीवर आहेत। हे सर्व रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाले पाहिजे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आमच्या ज्या मुलांवर गुन्हे दाखल केलेत खोटाडे, ते सगळे गुन्हे मागे घेतले पाहिजे, ते आमचं प्रमुख मागणी आहे। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, परभणी।